आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नमस्कार, मी रामा विश्वनाथ शिंदे, शिंगणापूर जिल्हा परिषद सर्कल मधून वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाकडून आज मला एबी फॉर्म मिळालेला आहे आणि शिंगणापूर जिल्हा परिषद सर्कल मध्ये मी आज एबी फॉर्म घेऊन मी आज फॉर्म भरलेला आहे। कुठलाही राजकीय वारसा नसताना आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांच्या आज म्हणजे एक महिन्यापूर्वी मी पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि पक्षामध्ये प्रवेश करून त्यांनी मला शब्द दिला होता की शिंगणापूर जिल्हा परिषद सर्कल मध्ये तुला मी उमेदवारी देईल। आज ते साहेबांनी शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। माझं एकच विनंती आहे मतदार बंधू भगिनींना की वंचित बहुजन आघाडी कडून मी उमेदवारी दाखल केली तरी साहेबाच्या शब्दाला आणि माझ्यासारख्या राजकीय वारसा नसणाऱ्या एक सर्वसामान्य उमेदवाराला आपण सहकार्य करावं। निवडणूक पहिली शिंगणापूर मतदारसंघ जसं राजकीय वलय मोठा आहे, आपल्या पुढे जे मोठे उमेदवार जे आहेत विविध पक्षाचे आहेत, काय या निमित्ताने कसं पाहताय निवडणूक? मी एक सर्वसामान्य उमेदवार असून मी विकासाच्या बाबतीत आणि जे काही आंबेडकर साहेबांनी माझा विश्वास टाकलाय हे विश्वास सोबत घेऊन सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सोबत त्यांच्या घराघरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेऊन मी निवडणूक लढवणार आहे। शेवटचा प्रश्न की शिंगणापूर मतदारसंघातील मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्या? मी आज विचार करायला गेलं, माझ्या समोर मोठमोठाले बळाडे हसते। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकिटाची मागणी केली होती, पण मी आज 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो, पण मला त्या पक्षातून डावललं म्हणून मी आज वंचित बहुजन आघाडीचं उमेदवारी एबी फॉर्म घेऊन उमेदवारी दाखल केली आणि विकासाच्या बाबतीत मी 100% जनतेने माझ्यावर विश्वास ठेवा, मी विकासाचे काम करील। मी अपक्ष उमेदवार या सर्कल मधून उभा आहे। माझं नाव नितीन सुदामराव शिरडकर, मी हे गजूभाऊचा कार्यकर्ता। गजूभाऊच्या बायकोला तिकीट नाही भेटलं म्हणून अर्चनाताईला अपक्ष फॉर्म भरायची तयारी आहे। आमदार खासदारांनी त्याच्यासोबत गद्दार केली, झरी गावामध्ये कार्यकर्त्यांनी त्याच्यासोबत पुरी गद्दारी केली, त्याचे खर्च तर कमी जास्त पैशाला ते कमजोर पडले, त्याच्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरायलो। आमचं झरी सर्कलचं मतदान पूर्व अर्चनाताई गजाननराव देशमुखला यांनाच पडत। आम्ही जनतेची सेवा करणार। गावात भरपूर अडचणी आहेत, पुरं सत्ता देशमुखाची गेली गावामध्ये झरीमध्ये। ओबीसी लोकांची काहीच नाही सत्ता, घरकुलचं नाही, नेते लोकांच्या हाताखालच्या लोकांचे घरकुल आहेत, आमच्या सामान्य माणसाचं घरकुलच आहे झरीमध्ये काहीच नाही। रोडचे कामं खाली लोक पुरे टाकीचे कामं खाली, टाकीला कलर नाही, काहीच नाही, गत्ते गायब करायला। शाळापाचे नियोजन असे, शाळापाशी आमच्या झरीच्या लेकराला धोका आहे, शाळेच्या बाहेर निघलं ते शाळा सुटली तर मास्तर आधी घरी चालले, लेकर नंतर घरी चालले। ऍक्सिडेंट झाला राहिला कोण जिम्मेदार आहे? गावच्या सरपंचाला कळण, कोणालाच कळण झाले, आमदार खासदाराला कळण झाले। अपक्ष निवडून आल्यावर फुले आम 24 तास सेवा आपली, तिथं नळाला पाणी सुविधा लावून देऊ आपण।